आपण बघतोय चॅप्टर बायोटेक्नॉलॉजी. ह्या बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण आतापर्यंत बघितलं PCR किंवा RNA टेक्नॉलॉजी, रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी, ह्याच्यापासून प्रोटीन कसं तयार करायचं, DNA कसं तयार करायचं हे आपण बघितलेलं आहे. आता इथनं पुढे जो चॅप्टर आहे बघणार आहे आपण ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी. म्हणजे हे बायोटेक्नॉलॉजीचा आपण वापर कुठं कुठं करणार किंवा कसा कसा वापर होणार. ठीक आहे. मग यात थोडंसं सगळ्यात पहिल्यांदा काय, पहिला माणसासाठी काय उपयोग आहे बघूयात आपण. मग हे रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी वापरून आपण प्रोटीन तयार केले. काय केले, वेगळे वेगळे प्रोटीन तयार केलं. 10वीचे लेक्चर तुम्ही बघायला पाहिजे यूट्यूबवरचे, मागची व्हिडिओ बघा पहिला, त्यात पण समजेल तुम्हाला. तिथे मी शिकवले व्हेरियस टाईप्स ऑफ प्रोटीन. बॉडीमधला 70% पार्ट आपल्या प्रोटीन तयार केलेला असतो. मग ते प्रोटीन आपले वेगळ्या वेगळ्या रूपात असतात आणि वेगळी वेगळी कामं करत असतात. ठीक आहे. मग बऱ्याच वेळी हे प्रोटीन कमी पडले की वेगळे वेगळे आजार होतात. इथे सगळे आपण प्रोटीनचे नावं सांगितलेत, कळलं. आणि कुठलं प्रोटीन कुठल्या आजारात उपयोगाचं असतं हे पण इथे लिहिलेलं आहे. पेपरला युजली सांगायला लागलो, नीटच्या पेपरला ह्यातलं एक काहीतरी पडतेच. काय म्हणलो मी, ह्यातलं एक युजली सांगितलं. ठीक आहे. पेपर सोपा काढायचा ठरला तर. ठीक आहे. मग तुम्हाला हे गोष्टी पहिला पाठ पाहिजेत की बाबा काय काय होते. जसं की इरिथ्रोपोएटिन. इरिथ्रो म्हणजे काय, RBC. पोएटिन म्हणजे काय, प्रोड्यूस करणारं, RBC तयार करणारं प्रोटीन. हे कोण आहे, सगळे प्रोटीनचे नाव आहेत. आणि हे प्रोटीन कने आपल्या शरीरामध्ये कमी पडले की कुठले आजार होतात ते इथे सांगितलेलं आहे. मग हे प्रोटीन आपण RNA टेक्नॉलॉजी आपलं शरीर तयार करते, पण शरीर काय करायला करणं झालंय. मग आपण काय करणार, बाहेर तयार करणार आणि बाहेर तयार करून तो आजार नीट करणार. जसं की इरिथ्रोपोएटिन नावाचं हार्मोन आहे. ॲनिमिया म्हणजे काय, रक्त कमी होणं, कळलं. मग रक्त कमी झालं तर आपण काय करतोय, इरिथ्रोपोएटिन नावाचा हार्मोन त्या माणसाला देतोय. काय अवघड आहे. पहिला आजाराचं नाव लक्षात ठेवा, मग हार्मोन लक्षात ठेवा. हार्मोन म्हणजेच इट इज अ टाईप ऑफ प्रोटीन. ओके. प्रत्येक वेळी प्रोटीन नाही, प्रत्येक वेळी वेगळा पार्ट पण आहे, पण इट इज ऑल आर प्रोटीनस इन नेचर. ऑल आर प्रिपेअर्ड बाय बायोटेक्नॉलॉजी. बाय युझिंग RNA टेक्नॉलॉजी आपण हे सगळं तयार केलेलं आहे, कळलं. मग ॲनिमिया नावाचा आजार आहे. ह्यामध्ये काय होतं, रक्त कमी होतं. मग रक्त तयार व्हायचं हार्मोन आपण घेतो, कुठलं, इरिथ्रोपोएटिन नावाचं. म्हणा, ॲनिमिया, इरिथ्रोपोएटिन. ठीक आहे. आता दुसरं आहे इंटरल्युकिन. म्हणा, कधी पण कुठला पण शब्द मोठा असतो तर फोडायचं त्याला पहिल्यांदा. IL-1 म्हणजे काय, इंटरल्युकिन 1 रिसेप्टर. इंटरल्युकिन 1 रिसेप्टर काय करत असते, धाप लागते म्हणजे काय, अस्थमा. हा अस्थमा कमी करायसाठी इंटरल्युकिन 1 नावाचा रिसेप्टर आपल्या बॉडीमध्ये पाहिजे असतोय. जर कमी पडला तर डॉक्टर तुम्हाला हे पंप बघितला कधी, आपल्या आजीला दिन पंपच्या गोळ्या असतात, नीट होते बघा लगेच. बघितलं काय, कोण बघितलंय. तर दॅट कंटेन्स इंटरल्युकिन 1 रिसेप्टर. लगेच धाप थांबत्या. बघितलं पप्पा देतो कोणाला बघायचं, मारे बघायचं की जरासं. तू बोलत हिंडणार कधी, बघणार कधी. इंटरल्युकिन म्हणा, इंटरल्युकिन 1 रिसेप्टर. अस्थमा. कुठली मा, कोण, समजलं. हे पाठ पाहिजे बरं काय, असं तोंड पाठ. आणि हे सोपं आहे फार, लय काय अवघड नाही आणि इंटरेस्टिंग आहे सगळ्यात महत्त्वाचं. हां, ह्यो आजार होय, मग हे लागतंय, ह्यो आजार होय, असं लक्षात ठेवायचं. जस्ट डेव्हलप युअर इंटरेस्ट तयार करा. बसल्या विचारायचं एकमेकीला, ॲनिमिया झालाय काय करणार, इरिथ्रोपोएटिन. अस्थमा आहे, इंटरल्युकिन 1 रिसेप्टर. ॲथेरोस्क्लेरोसिस. व्हॉट इज ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणजे काय, ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणजे काय, हे बघा, ही तुमची कदमाला नाही काय, ही रक्तवाहिनी आहे, हृदयाला रक्त सप्लाय करणारी. किंवा व्हॉट इज आर्टेरियोस्क्लेरोसिस. ॲथेरोस्क्लेरोसिस नंतर बघा, चुका लागलंय काहीतरी. ही रक्तवाहिनी आहे आणि या रक्तवाहिनीमध्ये काय झालंय, कोलेस्ट्रॉल किंवा घाण जमा झाली अशी. ठीक आहे. मग काय झालं,
रक्तवाहिनी बारकी झाली. समजलं मी काय म्हणालो ते. मग रक्तवाहिनी बारकी झाली तर काय होणार, रक्त सप्लाय, एखादी पाईप आहे समजा, त्या पाईपमध्ये काहीतरी घाण अडकल्या, मग पाण्याचं प्रेशर कसं होणार, कमी होणार. तसं हे पाण्याचं प्रेशर कमी व्हायला लागलं, म्हणजे रक्ताचं प्रेशर आहे ॲक्च्युली. ठीक आहे. किंवा हिची वॉल खराब होणार, भिंतेची म्हणजे कठीण होणार, कळलं. मग अशा वेळी प्लेटलेट डिराइव्ड फॅक्टर आपण वापरत असतो. कोण, एक कायम लक्षात घ्या, प्लेटलेटचं काम तुम्ही जर आठवलं असाला, जुनी 12वी मी शिकवले ते. प्लेटलेटचं काम काय, रक्त ब्लड क्लॉटिंग करणं, माहिती आहे ना. 2 कामं करत असते. बाहेर आल्यानंतर रक्त क्लॉटिंग करणं, आतमध्ये रक्त पातळ ठेवणं. काय करत असते ते, पहिलं फंक्शन काय, ब्लड क्लॉटिंग, बाहेर आल्यानंतर रक्त. खरं रक्त आतमध्ये पातळ ठेवायचं काम प्लेटलेटच करत असते. म्हणून तो म्हणले प्लेटलेट डिराइव्ड ग्रोथ फॅक्टर. कळलं. प्लेटलेट डिराइव्ड ग्रोथ फॅक्टर काय करतोय, सापडलं बाळ. हां, ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणजे काय, कायम लक्षात ठेवा, जसं आपल्या शरीराला पूर्ण काम करायसाठी रक्त लागते, तसं हृदयाला काम करायसाठी सुद्धा रक्त लागते. कळलं. आणि त्याच्यामध्ये जर काहीतरी प्रॉब्लेम आला, असं साठा लागलं, तर त्याला ॲथेरोस्क्लेरोसिस असं म्हणायचं. कळलं. मग काय होतंय, असं काहीतरी झालं तर इथे येऊन रक्ताची गुठळी अडकत्या, आणि त्यालाच म्हणायचं हार्ट अटॅक येणं. मग हे येऊ नये म्हणून डॉक्टर काय करतात, रक्त पातळ व्हायची गोळी, दॅट इज प्लेटलेट डिराइव्ड ग्रोथ फॅक्टर. आता कळालं. मग त्याचं काम काय असते, हे जरा तिथलं असं कमी करत नेणं. समजलं का, जरा 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 कमी कमी करायचं. कळलं मी काय म्हणायला लागलो ते. प्लेटलेट डिराइव्ड ग्रोथ फॅक्टर म्हणजे ग्रोथ फॅक्टर तयार करते कोण, प्लेटलेट. समजलं. म्हणून त्याला नाव दिले प्लेटलेट. म्हणा, प्लेटलेट डिराइव्ड ग्रोथ फॅक्टर. प्लेटलेट डिराइव्ड ग्रोथ फॅक्टर काय करते, ॲथेरोस्क्लेरोसिस. ॲथेरोस्क्लेरोसिस. कळलं, चुकायचं नाही. आता काय, आता एखादी आई आहे किंवा तुमची आई आहे समजा, म्हणजे मग समजते बरोबर. तर यायचा मार्ग एवढा आहे, एवढा आहे. तुमचं डोकं एवढं होतं, काय काय म्हणतो मी, काय व्हजायनाची साईज म्हणजे एवढी हे आहे समजा. ठीक आहे. तुझं डोकं एवढं आहे, एवढं मोठं आहे. मग कसं येणार डोकं, आलं असेल, जस्ट इमॅजिन. काय म्हणलो मी, कळालं काय, मार्ग एवढा होता, डोकं तुमचं बांबूगत एवढं मोठं, मग कसं होणार. तर काय होतंय, रिलॅक्सिन नावाचं हार्मोन असते. कुठलं, रिलॅक्सिन. नावातच आहे, रिलॅक्स करते ते. कोणाला, सर्विक्सला. ती सर्विक्स काय करते, हळूहळू 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 असं रिलॅक्स करते. 2 हार्मोन. कुठले कुठले, व्हेरी गुड. ऑक्सिटोसिन नावाचं पहिलं हार्मोन आहे. कळलं. सर्विक्सला मोठं करते. आणि दुसरं आहे रिलॅक्सिन. काय करते, रिलॅक्स करते. त्यामुळे तुमचं एवढं मोठ्याच्या मोठं डोकं एवढ्या बारक्या जागेत नाही येऊ शकलं. आता समजलं. म्हणून दिले बघा, पार्च्युरेशन. पार्च्युरेशन म्हणजे पडे जा, पार्च्युरेशन बघा जरासं, द ॲक्ट ऑफ, थोडक्यात डिलिव्हरीची वेळ. कळलं मी काय म्हणायला लागलोय, बाळ बाहेर येण्याची वेळ, ह्याला म्हणायचं काय असते, पार्च्युरेशन. काय म्हणले, प्रोसेस ऑफ गिविंग बर्थ टू बेबी. प्रोसेस म्हणजे प्रक्रिया आहे, गिविंग बर्थ म्हणजे जन्म देणे. कोणाला, बाळालाच देणार की, काय का माणसाला देईल, शक्यच नाही एवढं मोठं. हां, पार्च्युरेशन. कोण लागतंय, रिलॅक्सिन. म्हणा, पार्च्युरेशन, रिलॅक्सिन. दोन्ही पायावर कर, एक पाय करा, दोन्हीवर राहायचे नाही का. 4000 झाले, तुम्ही 4000 बघितला. पहिला ॲनिमिया, रक्त कमी झाले बघितला. नंतर अस्थमा,
लक्षात ठेवायचं सगळं असं, ठीक आहे. तिसरा कुठला होता? एथेरोस्क्लेरोसिस. चौथा कुठला होता? पार्च्युरेशन. आता बघूयात ब्लड क्लॉट. ब्लड क्लॉट म्हणजे काय? रक्ताची गुठळी होणं. मग एखादी तुम्हाला जखम झाल्या तर ती तिथनं रक्त यायला लागलं, समजा जाता तुम्हाला ते बँच लागला, रक्त यायला लागलं, घरापर्यंत जोपर्यंत रक्ताचं काय होईल? निघल्या, तुला लागला जाता रक्त यायला लागलं, काय करायचं मग? घरापर्यंत रक्त यायला लागलं, घरात जाऊन पप्पा बघतील ना, हां तोपर्यंत सगळं रक्त संपलं. आपल्या शरीरामध्ये रक्त किती असते? 5 लिटर. 1 लिटरची किती बाटल्या? जातानाच संपलं. मग काय करायचं? डायरेक्ट नदीवर जायचं, दवाखान्यात जायचं नाही. तुम्ही जायचं नाही, लोक घेऊन जातात, तुम्ही कसं जा? बरोबर आहे. मग ह्यासाठी देवानं सिस्टीम केल्या, रक्त आल्या आल्या बाहेर आपोआप तिची गुठळी होते. 2 मिनिट थांबला धरून थांबते, कळलं. पण एकेकांचं हे थांबत नाही. मग त्याला काय करायला पाहिजेत? रक्त गोटायसाठी औषध द्यायला पाहिजेत. काय? टिश्यू प्लाझ्मिनोजेन ॲक्टिव्हेटर. प्लाझ्मिनोजेन नावाचा हे पाहिजेत आपल्याला. कोण पाहिजेत? पदार्थ पाहिजेत. मग आपण टिश्यू प्लाझ्मिनोजेन ॲक्टिव्हेटर देतो आणि प्लाझ्मिनोजेन तयार होत असते, कळलं. मला टिश्यू म्हणजे काय? उती. प्लाझ्मिनोजेन म्हणजे प्लाझ्मिनोजेन, ॲक्टिव्हेटर म्हणजे ॲक्टिव्ह करणारा. समजलं. ज्या टिश्यू प्लाझ्मिनोजेन तयार करतात त्याला जर असं ॲक्टिवेट करायचं. कर, उठ लवकर. आज दीपक सरांचं लेक्चर आहे. उठलं, बिन आंघोळ करता आलं, चांगली गोष्ट आहे, काय अडचण आहे. केला आंघोळ? खरं सांगायचं, केला आंघोळ? नाही, मला माहिती आहे. केला आंघोळ? केलायचं, बरं, चांगली गोष्ट आहे. हेच तर माझ्यावर एवढं प्रेम आहे. लेट आलाय, आंघोळ केलं नाही, खरं आलाय. आलाय हे महत्त्वाचं आहे. हे पण केलं नाही सर नाही. हां, तर हे फार महत्त्वाचं आहे. पण आंघोळ का करायची असते? माहिती आहे कोणाला आंघोळ करायची असते? व्हॉट इज द रिझन? सर कशासाठी? निघल्या पण केलं. निघल्या केलायस? निघल्या केलायस? काल नाही निघल्या, आज केलायस? निघल्या केलायस? आज निघल्या केलायस? खरं सांगायचं, पप्पांची शपथ तुमच्या, हां कालचं नाही आजचं, पप्पांची शपथ. मनाचं आयुष्यात नेहमी 2 गोष्टी नेहमी करायच्या. झोपताना रात्री विचार करायचं, आज मी नवीन काय काय शिकलो, कळलं, आणि आज टाईमपास कुठे केलो. म्हणजे आपल्याला कळते की काहीतरी आपण आज लई टाईमपास केला, उद्या जरा अभ्यास करायला पाहिजे, कळते. आणि नवीन काय ते कळालं. आपण आता रात्री झोपला तुम्ही, असं आठवतच बसायचं. अॅनिमिया, इरिथ्रोपोएटिन, अस्थमा, इंटरल्युकिन, एथेरोस्क्लेरोसिस आठवलं नाही. पहिला पुस्तक काढायचं आणि वाचायचं. ते पद कधी विसरत नाही. आपल्या मेंदूला पण वाटते ह्याला काहीतरी लक्षात ठेवायला पाहिजे, बाबा हे अभ्यास करायला. कळले? जायचं की नाही फोटो व्हिडिओ करायला जायचं, डोक्यात ठेवायचं. खरं पहिला हे वाचूनच व्हिडिओ करत करत तुला आठवलं पाहिजेत. काय काय आठवलं पाहिजे? हां, हे आठवलं नाही, घरला जायला पहिला काय करायला पाहिजे? जे आठवलं नाही सगळं वाचा म्हणत नाही, जे आठवलं नाही तेवढं वाचायला पाहिजे. ठीक आहे. आपलं 4था आजार होता, हे झाला. 5वं झालं ब्लड क्लॉट टिश्यू प्लाझ्मिनोजेन ॲक्टिव्हेटर. त्यानंतर कॅन्सर. आता सगळ्या गावाला माहिती आहे कॅन्सर, आपण बऱ्याच वेळा ऐकतोय. मग नेमकं कॅन्सर म्हणजे काय असते? काय असेल कॅन्सर म्हणजे अंदाजे? दर्शन कुठे गेलं? व्हॉट इज कॅन्सर? बरोबर आहे. प्रॉपर डेफिनेशन काय? अनकंट्रोल्ड. पुढं कदम. ठीक आहे, जाऊ दे. फॉर एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी. कॅन्सर म्हणजे काय? लई मोठा आजार नाही आहे. थोडक्यात आपल्या शरीरामध्ये काय असते? सेल डिव्हिजन कंटिन्यू चालू असते. सेल डिव्हिजन म्हणजे काय? सेलचं डिव्हिजन होते, एक सेलचे 2 सेल तयार होतात. कशासाठी होतात? आता फॉर एक्झाम्पल, ही माझी इथली पेशी आहे समजा, ही इथली पेशी जेव्हा मरणार आहे तेव्हा दुसरी पेशी इथं तयार होणार, नॉर्मल मेकॅनिझम. पण एक गेल्या आणि 1000 आल्या त्याला म्हणायचं कॅन्सर. काय म्हणलो मी? केस आहे तुमचा, एक केस गेला दुसरा केस येणार आहे, एक गेलं आणि 1000 केस इथं आले तर काय होणार? गाठ तयार होणार. म्हणजे अनकंट्रोल्ड ग्रोथ होणार. समजा लागले काय म्हणलो मी? ते लिव्हर आहे, आपल्या लिव्हरमध्ये हिपॅटोसाइट नावाचे सेल असतात. ही हिपॅटोसाइट सेल काय झाले? एक सेल गेला आणि लाखो सेल आल्या त्याला म्हणायचं लिव्हरचा कॅन्सर. हाडं आहेत आपल्या, हाडामध्ये काय असते? कुठले सेल असतात? ऑस्टिओ
साईट्स नावाचे सेल असतात. एक सेल गेली, हजारो सेल आल्या, मग काय एका जागेत एवढं मोठं दिसणार, त्यालाच म्हणायचं हाडाचा कॅन्सर. काय म्हणलो मी, कळालं थोडक्यात. एकाच्या ठिकाणी अनेक जण जेव्हा येतात, अनेक म्हणजे 2, 3, 10 नाही, एकदम जास्त, ट्रिमेंडस. आता आपल्या WBC असतात, आपल्या दोन किती असतात, त्या 12,000 असतात. किती असतात, 8 ते 12,000. खरं 12,000 ऐवजी त्या लाख झाल्या, त्याला म्हणायचं रक्ताचा कॅन्सर. समजलं मी काय म्हणालोय. थोडक्यात प्रमाणापेक्षा प्रचंड प्रमाणात वाढणं ह्यालाच आपण कॅन्सर असं म्हणतो. मग ह्या कॅन्सरवर जे ट्रीटमेंट आहे ते सांगितले. पहिल्यांदा इंटरफेरॉन, मगाशी आपण बघितलं इंटरल्युकिन आहे की नाही, तसं इंटरल्युकिन पण इथं आहे आणि इंटरफेरॉन पण आहे. कळलं. IL आणि IF असं त्याला म्हणतात. IL म्हणजे इंटरल्युकिन, IF म्हणजे इंटरफेरॉन. आता तुम्हाला अभ्यास ह्या घरात जायचं आणि बघायचं व्हॉट इज द फंक्शन ऑफ इंटरल्युकिन, आणि जरा अभ्यास आपला वाढतोय. कळलं. व्हॉट इज द फंक्शन ऑफ इंटरफेरॉन, आणि जरा अभ्यास वाचतोय. कळलं. आता काय करायला आहे, ही गाठ मोठी झाली अशी गाठ. आता ही गाठ काय करायची, आपल्याला बारीक करायची आहे. कळलं. मग ही बारीक कसं करायची, वेगवेगळ्या मार्गाने करायची. मग आपण म्हणतो की नाही, किमोथेरपी म्हणजे काय असते, त्याला हीट द्यायची, जाळायचं नाही. काल आपण बघितलं नव्हतं का, DNA तोडायसाठी काय होतं, हीट डिनॅच्युरेशन होतं, माहिती आहे ना. म्हणजे कायम लक्षात ठेवा, हीट दिलं की तोडाफोड होत्या हो. मग किमो म्हणजे काय, त्याला असं हे जाळायचं थोडक्यात. कळलं. यालाच म्हणायचं किमोथेरपी. कळलं. ती सेल बारका व्हायसाठी. मग नेक्रोस म्हणजे काय, व्हॉट इज नेक्रोस, नेक्रोस म्हणजे कुजणे. कधी कधी कुजून बारका केलं जातं, तसं बघा. ट्युमर नेक्रोसिस, नेक्रोसिंग असेल तेच, दोन्ही पण हेच आहे. ट्युमर नेक्रोजिंग फॅक्टर म्हणजे काय, ट्युमर म्हणजे ती गाठ, नेक्रोजिंग म्हणजे काय, कुजणे, फॅक्टर म्हणजे ट्युमर कमी करायसाठी, ट्युमर कुजवायसाठी फॅक्टर म्हणजे काय, ट्युमर नेक्रोसिंग किंवा नेक्रोसिस फॅक्टर. काय अवघड आहे. इंटरल्युकिन, इंटरफेरॉन, ट्युमर नेक्रोजिंग फॅक्टर. कशाची ट्रीटमेंट आहे ही, कॅन्सरची. 3 प्रोटीन आहेत ते आपण बायोटेक्नॉलॉजीने वापरतो. म्हणा इंटरफेरॉन, इंटरल्युकिन, टिश्यू नेक्रोसिस फॅक्टर. टिश्यू नेक्रोसिस फॅक्टर एक शब्दावर म्हणजे हे एकच आहे फक्त असं. इंटरफेरॉन, इंटरल्युकिन, टिश्यू नेक्रोसिस फॅक्टर. उपमुख्यमंत्री कोणाचे असतात, बारामतीचे असतात. बस. इंटरफेरॉन, इंटरल्युकिन, टिश्यू न्यूरोसिस नाही, नेक्रोसिस. मी 1000 वेळा सांगतो, तुम्ही चुकताय नंतर म्हणा. व्हिडिओ चालू होते. नेक्रोसिस म्हणून 10 वेळा. हां, सहा वेळा झालं. हां हां, काय पण उगाच म्हणायचं नाही. तुम्हाला शिकवायला डॉक्टर आहे हे काय भान ठेवा. तुम्ही माझी लायकी काढायची नाही बाहेर जाऊन. समजलं काय. हां. डायबिटीस, शुगर, इन्शुलिन नावाचं हे असतं. म्हणा डायबिटीस, इन्शुलिन. म्हणा 5 वेळा. बस. आता आपले फुफ्फुस जे आहेत, फुफ्फुस आहेत, फुफ्फुस, ह्या फुफ्फुसामधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट कोण असतोय, अल्विओलाय. कुठला ओलाय, जो द्राक्षासारखा घड दिसतो माहिती का फुफ्फुसामध्ये, त्याला अल्विओलाय असं म्हणतात. आणि हा अल्विओलाय फार महत्त्वाचा आहे. कशासाठी, ऑक्सिजन एक्सचेंज ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड एक्सचेंज करण्यासाठी. कधी कधी हा फुटतोय, काय होतोय, बोंबललं. सगळ्यात अवघड कंडिशन अल्विओलाय फुटणे. मग ऑक्सिजन लावणे, काय काय करणे, नीट झालं नाही तर परत कुठं, नदीवर लाकडं. मग अल्विओलाय फुटणेला एम्फायसिमा असं म्हणतात. काय म्हणतात, ह्या एम्फायसिमासाठी अँटीट्रिप्सिन नावाचं प्रोटीन लागते. थोडक्यात त्याचं टॉनिक आहे ते. कोण, अँटीट्रिप्सिन. म्हणा α1 अँटीट्रिप्सिन, एम्फायसिमा. मी लय वेळ घालावं लागलो इथं. का घालावं लागलोय, कारण एवढं महत्त्वाचं आहे. कळालंय. म्हणा एम्फायसिमा, α1 अँटीट्रिप्सिन. कोण, α1 अँटीट्रिप्सिन. हां. त्यानंतर हिमोफिलिया ए. हिमोफिलिया म्हणजे काय हो,
हां हां थोडक्यात रक्त वाहून जायचा आजार आहे क्लॉटिंगचा. हिमोफिलिया ए आणि हिमोफिलिया बी नावाचा आजार आहे. मग हिमोफिलिया ए मध्ये फॅक्टर नंबर 8 आपल्याला कमी पडत असते. फॅक्टर 1 2 3 4 5 6 7 किती असे किती 13 फॅक्टर आहेत. 13 मधला 8 नंबरचा कमी पडला हिमोफिलिया ए नावाचा आजार होते आणि 9 नंबरचा कमी पडला तर हिमोफिलिया बी नावाचा आजार होते. 8 आणि 9 लक्षात ठेवायचं म्हणजे ए आणि बी होते. हिपॅटायटिस बी लिव्हरला सूज येणं म्हणजे त्याला कावीळ सुद्धा म्हणतो आपण, जॉन्डिस पण म्हणतो. कळलं? तुला होता तो ह्यो नाही, ह्यो जन्मतः असतोय. समजलं मी काय म्हणायला लागलो? की तुला हलता तो नंतर हलता. कळलं? पाण्यातल्या अन्नातल्या बदलामुळं. समजलं? तर ह्या हिपॅटायटिस बी साठी हिपॅटायटिस बी व्हॅक्सिन असते, होऊ नये ह्यासाठी व्हॅक्सिन असते. कळलं? म्हणा हिमोफिलिया ए फॅक्टर 8, हिमोफिलिया बी फॅक्टर 9, hepatitis B vaccine. The word hepat means liver. हिपॅट म्हणजे काय असते? लिव्हर. आणि जिथं ITS हा शब्द लागतोय कायम असं लक्षात ठेवा. इसोफॅगसला सूज इसोफेजायटिस, स्टमकला सूज गॅस्ट्रायटिस, इंटेस्टाइनला सूज एंटेराइट. ITIS असा शब्द लागला ह्याचा अर्थ सूज असा होतो. समजलं मी काय सांगायला लागलो ते? मग ही लिव्हरला सूज आहे. समजलं? इथं भरपूर वेळ गेला आपला, जवळपास तासभर आपण हे शिकवलोय कारण हे फार महत्त्वाचं आहे. लक्षात राहिलं सगळ्यांच्या? हा चार्ट तोंडपाठ पाहिजे, तोंडपाठ. कळाले? नोट्स तुमच्या प्रॉपर पाहिजेत सगळ्या. बसू का मी? हां याचा ऐकतोय मी, तो माझा ऐकत नसला मग काय आलं. हां आता काय बघूयात. हेल्थकेअर बायोटेक्नॉलॉजी इट रेफर्स टू द मेडिकल अँड डायग्नॉस्टिक प्रोडक्ट ऑर व्हॅक्सिन. इट रेफर्स टू मेडिसिनल ऑर डायग्नॉस्टिक. सगळं 10वीतलं शिकवले. ऐसा आलं का सगळं 10वीला आहे? त्यामुळे 10वीचं लेक्चर किती महत्त्वाचं तुम्हाला आता कळालं असेल. बोंबळ तुम्ही आला नाही, कळलं काय? कुठे गेलता तुम्ही? झोपला होता. हो, कुठे गेला नव्हता. इट रेफर्स टू मेडिसिनल म्हणजे कधी कधी मेडिसिनल शास्त्रामध्ये 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे ट्रीटमेंट म्हणजे आजार झालेला ट्रीटमेंट, आणि दुसरं म्हणजे डायग्नोसिस डायग्नॉस्टिक म्हणजे काय? आजार काय झाला हे शोधणं. जसं की एखाद्याला ताप आला आहे, ताप कशामुळे आला आहे? तो त्याला डेंग्यू झाला आहे का, चिकनगुन्या झाला आहे का, मलेरिया झाला आहे का, टायफॉईड झाला आहे का, साधा आपला व्हायरल फिवर आहे, कसं करणार? हे हुडकून काढणं ह्यातलं चारीपैकी काय आहे ह्याला म्हणायचं डायग्नोसिस. काय म्हणायचं? डायग्नोसिस म्हणजे आजार शोधणं कुठला आहे तो ची प्रक्रिया. आणि ट्रीटमेंट म्हणजे काय? हा आता एकदा टायफॉईड म्हणून का आलं मग टायफॉईडची त्याला ट्रीटमेंट द्यायची. मग हे ट्रीटमेंटमध्ये पण फार महत्त्वाचं आहे. कोण? बायोटेक्नॉलॉजी. आणि डायग्नोसिसमध्ये पण महत्त्वाचं आहे. कोण? बायोटेक्नॉलॉजी. या झोपराच काय नाही ना. This technology has a tremendous impact on meeting the needs of patient. Biotechnology offer a patient of variety of new solutions such as unique, targeted and personalized therapeutic and diagnostic solutions. सांगितलं तुम्हाला मी. For organ transplant, stem cell therapy, genetic counseling, फॉरेन्सिक मेडिसिन, जीन प्रोब हे सगळं 10वीला मी शिकवलंय. 2 लेक्चर मागचे बघा तुम्ही. उद्या कोणीही यायचं नाही 10वीचे दोन्ही लेक्चर बघितल्याशिवाय. कळले? समर्थ फक्त आलता, बाकी सगळ्यांनी बघायचे ते व्हिडिओ. तर त्यांनी थोडंफार सांगितल्यात ह्युमन इन्शुलिन, परत हे इथे शिकवलं आपण की नाही ह्युमन इन्शुलिन, त्यांनी परत सांगितलेत फक्त काय काय बघूयात आपण. ह्युमन इन्शुलिन इज अ पेप्टाइड हार्मोन प्रोड्युस्ड बाय बीटा सेल्स ऑफ आयलेट्स ऑफ लँगरन्स ऑफ पॅनक्रियाज. पॅनक्रियाज नावाचा आपल्या शरीरामध्ये ऑर्गन असतोय. पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंड. कुठला पिंड? स्वादुपिंड मध्ये आयलेट्स ऑफ लँगरन्स नावाच्या सेल असतात. कुठल्या? म्हणा 5 वेळा. आयलेट्स ऑफ लँगरहन्स. आयलेट्स ऑफ लँगरहन्स म्हणा पहिला. पॅनक्रियाज, आयलेट्स ऑफ लँगरहन्स म्हणा. आता हे जे पॅनक्रियाज आहे ह्याच्यात आयलेट्स ऑफ लँगरहन्स नावाचे सेल आहेत. ह्याचे परत 3 प्रकार पडतात. किती? अल्फा, बीटा, डेल्टा आणि आता नवीन शोध लागलाय गॅमा पण. म्हणा अल्फा, बीटा, डेल्टा, गॅमा, एप्सिलॉन आता शोध लागलाय 5वा. कळलं? पण तुम्ही तुमच्या हिशोबानं फक्त 3 लक्षात चालते. अल्फा, बीटा, डेल्टा एवढं लक्षात ठेवू शकताय. हां तर ह्यातलं पहिला कोण होतं? पॅनक्रियाज.
नंतर काय बघितलं, आयलेट्स ऑफ लँगरन्स. आता त्यातलं अल्फा वेगळं काम करते, बीटा जी सेल आहे ती इन्शुलिन नावाचं हार्मोन तयार करते. काय काय म्हणलो मी, कळालं? म्हणून त्याला म्हणतात बीटा सेल ऑफ आयलेट्स ऑफ लँगरहन्स. आता म्हणा, ऑफ पॅनक्रियाज प्रोड्युसेस इन्शुलिन. कळलं मी काय म्हणायला लागलोय? बीटा सेल ऑफ आयलेट्स ऑफ लँगरहन्स ऑफ पॅनक्रियाज ऑफ ह्युमन प्रोड्युसेस इन्शुलिन विच कंट्रोल द ब्लड शुगर लेवल. रक्तामधल्या साखरेचं प्रमाण वाढलं की कमी करायचं काम हे करत असते. गॉट इट? जरा जरा. मग हे शोध लावला इन्शुलिनचा. हा पेप्टाइड हार्मोन आहे, कोण तयार करते? बीटा सेल ऑफ आयलेट्स ऑफ लँगरहन्स ऑफ पॅनक्रियाज. इट वॉज डिस्कवर्ड बाय सर एडवर्ड शार्पे स्केफर. हे नाव लक्षात ठेवायचं आपल्याला. नीटला विचारतात इन्शुलिनचा शोध कोण लावला? ह्याला कामधंदे नव्हते. कोणाला? 1916 मध्ये तो अभ्यास करत बसला होता. कशाचा? पॅनक्रियाज काढला, त्याला कापला, त्यात बघितलं त्यानं आयलेट्स ऑफ लँगरहन्स आहे. इथपर्यंत शोध लागला होता आधीच. कुठंपर्यंत? पॅनक्रियाजमध्ये आयलेट्स ऑफ लँगरहन्सच्या सेल आहेत इथंपर्यंत शोध लागला होता 1915 पर्यंत. आणि 1916 मध्ये ह्या एडवर्डला कामं नव्हती. कळालं? ह्यानं काय शोध लावला? ह्याच्यामध्ये अल्फा बीटा डेल्टा नावाचे 3 सेल असतात. त्यातली बीटा जी आहे ही फार महत्त्व आहे शुगर कमी करण्यासाठी, रक्तातली साखर कमी करण्यासाठी महत्त्वाचे म्हणून सांगितला. एडवर्ड शार्पे स्केफर. लक्षातच ठेवायचं. म्हणा, एडवर्ड शार्पे स्केफर. ह्यानं शोध कोणाचा लावला आहे? इन्शुलिनचा. समजलं? आणि त्यानं सांगितलं इन्शुलिन कोण तयार करते? बीटा सेल्स ऑफ आयलेट्स ऑफ लँगरहन्स. Insulin is essential for control of blood sugar level. Diabetes mellitus is a disease which some people cannot make insulin themselves. मग इन्शुलिन कमी पडलं तर रक्ताची साखर वाढते, त्याला डायबिटीस असा त्या आजाराचं नाव आहे आपलं. डायबिटीस मेलायटस. म्हणा, डायबिटीस मेलायटस. दिलं की डायबिटीस इन्शुलिन कमी पडल्यानंतर डायबिटीस होतंय. मग हकुरा इटल. म्हणा, हकुरा इट अल. हां, ते मुंबईत लोकांचं नाव असतात की ते काय काय अल हे दिन काय ते आहे हकुरा इटल. ह्यानं काय केला बघा, आता जरा लक्ष द्यावं. 1916ला शोध लागला होता. कशाचा? इन्शुलिनचा. आता काय करायला बघा, केमिकली सिंथेसाइज DNA सिक्वेन्स ऑफ इन्शुलिन. ह्यानं काय केलं? केमिकली इन्शुलिन तयार केलं. कोण? हकुरा. हकुरा वॉज ब्रिलियंट. विचार करा, पहिल्यानं शोध लावला होता इन्शुलिन असं असं असते म्हणून. दुसऱ्यानं काय केला? तयारच करून टाकलं त्यानं बाहेर. ठीक आहे. मग हकुरानं काय केलं? बाहेर तयार केलं, केमिकल तयार केलं. आता परत एक झाला. कोणाला? आता बघा, गिल्बर्ट. कोणाला? आणि दुसरा हा विल मकारॉफ. काय आला? ह्याने काय केला? बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून इन्शुलिन तयार केला. 3 माणसं. पहिल्यांदा इन्शुलिन कसं आहे म्हणून सांगितलं कोण? इन्शुलिन कसं आहे म्हणून सांगितलं कोण? एडवर्डनं सांगितला. मग हकुरानं काय केला? केमिकली तयार केला. आणि आता ह्यानं काय केला? कोणी हो? गिल्बर्ट आणि त्याचा मित्र. ह्याने काय केलं? बायोटेक्नॉलॉजीचा वापर. मग सगळ्यात फरक काय होता? त्याने केमिकल तयार करते ना, केमिकली करायला फार वेळ लागायचा. बायोटेक्नॉलॉजीनं लगेच तयार व्हायला लागलं, सोप्या पद्धतीने तयार व्हायला लागलं. समजलं? कळलं काय? काय ते काय बोलतास घाणेरडे? हां, खरे हे हकुरानं 1977 लगेच शोध लावल्या. त्याला एक अंदाज आला हे केमिकली कसं आहे किंवा काय. त्यानं लगेच त्यानं 1978ला एका वर्षातच त्यानं लगेच शोध लावला गिल्बर्टनं आणि ह्यानं. कळलं? कोलाई नावाचा बॅक्टेरियाचा वापर केला आणि इन्शुलिन तयार केलं त्याने. थोडं लक्षात ठेवा फक्त. मग त्याचे परत प्रकार पडतात. प्रो प्री इन्शुलिन पहिला असते, मग प्रो इन्शुलिन असते, मग इन्शुलिन असते. असे त्याचे प्रकार असतात. एवढंच लक्षात ठेवा. व्हॅक्सिन प्रोडक्शन. व्हॅक्सिन म्हणजे काय आहे? 10वीचा व्हिडिओ बघा, तुम्हाला समजून जाईल.
किंवा व्हॅक्सिन मी शिकवलं, इम्युनिटी शिकवताना शिकवलेलं आहे, कळलं. म्हणजे शॉर्ट पण तरी पण सांगतो मी, व्हॅक्सिन म्हणजे काय असते. आता फॉर एक्झाम्पल कोरोनाचं व्हॅक्सिन आहे. काय कोरोनाचं व्हॅक्सिन होतं, तर कोरोनाच्या जंतूला काय करायचं, मारायचं. काय करायचं, मारायचं, हे करायचं आणि त्याला वीक बनवायचं. काय करायचं, वीक बनवून आपल्या शरीरात पाठवायचं. मग आपलं शरीर काय करते, त्या मरतुकड्याला मारायला शिकते. कळलं काय. मग ते शिकलं की नंतर जेव्हा ॲक्च्युअल कोरोनाचा व्हायरस येईल तेव्हा आपलं शरीर तयार असतं. हे दाखवतो तुला म्हणते. समजलं मी काय म्हणायला लागलो ते. पहिलाच पाठवलं तर कोरोना झाला असतं आपल्याला. तसं नाही करायचं. पहिल्यांदा काय करायचं, लंगड्याला पाठवायचं, पांगाला पाठवायचं. कळलं. मग आपलं शरीर शिकून घेते, हो इथनं येतोय वय, हां असं येतोय वय, हां ओके, मग ह्याला इथं मारायचं काय, ओके, शिकून घेते शरीर. आणि नंतर मग जेव्हा खरोखर येईल कोणतरी बंदूक घेईन ती आल्याला खातम त्याला. ओके, दॅट इज द प्रोडक्शन ऑफ व्हॅक्सिन. समजलं. पण जरा समजायला काय. मग आधी पहिल्यांदा इंजेक्शनची व्हॅक्सिन होते, आता इडेबल म्हणजे खाण्यायोग्य. तुम्ही पोलिओचं व्हॅक्सिन काही इंजेक्शन घेतलं काय, नाही. 2 बूंद जिंदगी घे सांगितली की अमिताभ बच्चननं, गावाला सांगितलं सगळ्या. आणि असं केल्यामुळं भारतातनं सगळे बरेच आजार गेले. जसं की रिकेट सेल नावाचा आजार होता, त्यानंतर पोलिओ आपल्या भारतातनं गेला आहे. भरपूर आजार आपल्या भारतातनं जे व्हायरल इन्फेक्शन सगळे गेलेले आहेत. ह्याला फार काळजी घेणं गरजेचं असते. मी शॉर्टनं सांगतो पुढं, एवढं लई इम्पॉर्टंट नाही तरी पण इम्पॉर्टंट आहेच. हे झालं माणसातला उपयोग सांगितलं तुम्हाला. पहिल्यांदा हे आजाराची नावं सांगायची, त्यात इन्शुलिनचं उदाहरण सांगितलं, त्यानंतर व्हॅक्सिनचं उदाहरण सांगितलं. ठीक आहे. आता बघूयात आपण ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीमध्ये काय उपयोग आहे. अजून वेळ आले बाळा, लगेच संपलं नाही. अजून लई वेळ आहे, सोडतो की थांब. कंटाळा आला, बोर झालायस, कंटाळा तर सोडून देऊयात, काय अडचण नाही. बोर व्हायला त्याला मॅडम लक्षात बसावं आहेत. बोलणाच मॅडमचे 4 तास कंटिन्यू बसावं त्याला, मग ह्याला कळते माझं लेक्चर जरा बोरिंग नाही म्हणून. कळलं काय. झालं की मॅडम लेक्चर करा ना, झालं नाही काय, काल झालं नाही झलक, एक झलक झालं नाही. नवीन 12वी शिकवलं नाही मॅडमने, शिकवलेत ना, गेलं नाही बाउन्सर, बुम बुम बुमरा. हां झालं नाही अजून तुझा, होईल थांब जरासं. किंवा आरशी बघ कोणाला बी ठोकायला. काल बुमराला पण मारलं करले, काय त्याच्या आईला अवघड झालं. काल होणार नाही परत. एक डाव भूताचा होता कालचा, बघितलं ना कालची मॅच. बुमराला मारलं का लईच, 58 रन मारल्या आयुष्यात बुमराला पहिल्यांदा 4 ओव्हरला, आयुष्यात म्हणलो. कळलं काय. त्यामुळं एक डाव जाऊ दे इकडं, पुढच्या मॅचला कमबॅक असणार परत. तो का आरशी बघा प्रत्येक महिन्यात 60 रन मार खायला का तुमचा हार्दिक आहे. ॲग्रिकल्चर ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन ॲग्रिकल्चर इन्व्हॉल्व द यूज ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स थ्रू द जीन मॅन्युप्युलेशन. जीन मॅन्युप्युलेशन म्हणजे काय, मॅन्युप्युलेशन सगळ्यात मोठं उदाहरण अनुज बेंद्रे. मॅन्युप्युलेशन म्हणजे काय, गंडवणे, चेंज करणे, वेगळं काहीतरी. काल नव्हतं रे, ह्यो अरेंज आहे, मी तर उठलोच होतो, शाटमर उठलेलं नसतो ह्यो म्हणतो फक्त. ठीक आहे, गंडवणे. तसं काय, जीन मॅन्युप्युलेट करायचं, जीनला पण गंडवायचं, त्याला म्हणायचं जीन मॅन्युप्युलेशन. जीनमधला खराब पार्ट काढून टाकायचा आणि चांगला पाठवायचा, त्यालाच म्हणायचं जीन मॅन्युप्युलेशन. कळलं. जीन मॅन्युप्युलेशन विचारायचं नाही. मग जीन मॅन्युप्युलेशन करून आपण जीन चांगले केले, GM क्रॉप्स तयार केले, जेनेटिकली मॉडिफाईड. जेनेटिकली म्हणजे जीन मॉडिफाय म्हणजे काय, चेंज करणं. कळलं. बुलेट मॉडिफाय केलं म्हणजे काय केलं आपण, आहे त्याच्यापेक्षा वेगळी केल्या. ठीक आहे. जीन मॉडिफाय करायचं, पेस्ट रेजिस्टन्स वापरायचं म्हणजे काय, झाडावर आजारी पडू नये म्हणून काम करायचं. स्ट्रेस हे शिकवलं वाटतं कुठं आपण, हे स्टार्टिंगला शिकवले. हे सगळं ॲग्रिकल्चरमध्ये लिहायचं. जीन थेरपी बघा, जीन इज अ stretch of DNA required for make up functional products such as part of all the protein during the gene therapy. DNA सांग मला पण सांग. हां ते बुलेट मॉडिफाय सांगायचं. बुलेट मॉडिफाय म्हणजे काकाजी. मेनी वेज फॉर एक्झाम्पल. चालू केलंस काय, बंद केलंस काय, बरं झालं. जीन थेरपी आता चालू, बंद कर, अरेंजला बोलू नकोस. जीन थेरपी इज बिंग यूज्ड इन मेनी वेज. रिप्लेस मिसिंग और डिफेक्टिव्ह जीन. एखादा खराब जीन काढायचा आणि चांगला घालायचा. डिलिव्हर्स जीन्स दॅट स्पीड अप द डिस्ट्रक्शन ऑफ कॅन्सर सेल. कॅन्सर झाला एखाद्या झाडाला पण होतो बरं काय, हां, किंवा माणसाला पण होतो.
अनकंट्रोल्ड ग्रोथ होऊ शकते कुठं पण, बरोबर आहे. तर त्या माणसातला जीन हे करणारा काय म्हणायचं, कॅन्सर तयार करणारा ह्याला मारून टाकायचं, स्पीड मारून कमी करून टाकायचं. सप्लाय द जीन दॅट कॉजेस कॅन्सर सेल टू रिवर्ट बॅक टू नॉर्मल सेल, कॅन्सरचं परत नॉर्मल व्हायला मदत करायचं. डिलिव्हर द बॅक्टेरियल व्हायरल जीन टू फॉर्म व्हॅक्सिनेशनसाठी वापर होते. डिलिव्हर DNA टू द अँटीजन एक्सप्रेशन अँड जनरेशन ऑफ इम्युन सिस्टीम, रोगप्रतिकारशक्ती वाढवायसाठी पण ह्या जीनचा वापर केला जातो. सप्लाय ऑफ अ जीन फॉर इम्पेरिंग व्हायरल रेप्लिकेशन, प्रोव्हाइड जीन दॅट प्रमोट द इम्पेड्स द ग्रोथ ऑफ न्यू टिश्यू, नवीन टिश्यू. सगळे हे सांगितले हो कशासाठी जीन थेरपी वापरायचं, कॅन्सर कमी होण्यासाठी, कॅन्सरचे सेल मारायसाठी, नवीन सेल तयार करण्यासाठी, तुमची ताकद वाढवायसाठी, तुमची ताकद आजाराला मारवण्यासाठी, असं सगळं सांगितलं गंडवागंडी. सोपं नाही हे वापरू शकतो आपण. ठीक आहे. काय जीन थेरपी, जीन थेरपी म्हणजे काय, तिथला जीन काढायचा आणि दुसरा जीन घालायचा, एवढंच करायचं. ठीक आहे. ह्यातलं हे एवढं शेवटचं फक्त महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढं चालेल. फॉर्म्स ऑफ जीन थेरपी, जर्म लाईन जीन थेरपी आणि सोमॅटिक सेल जीन थेरपी, हे पण मी शिकवलं 10वीच्या लेक्चरला, ते बघा. जिनेटिकली मॉडिफाईड क्रॉप, हे पण मी त्यांना शिकवलेलंच आहे, तरी थोडंसं सांगतो मी काय ते. सगळ्यांनी बघायचं बरं काय, नवीन 12वी जुनी 12वी 10वीचं लेक्चर माझं फार महत्त्वाचं आहे ह्या लेक्चरपेक्षा. कळलं. बायोटेक्नॉलॉजी 2च फक्त व्हिडिओ आहेत. किती आहेत, एक तर तासाचे असतील किंवा तेवढंच असतील, 2 तास सगळा विषय संपतो त्याचा. खरं त्यासाठी सगळ्यात पहिलं तुमच्याकडे 10वीचं पुस्तक पाहिजेत. मित्राकडे तर मागून घ्या, नसेल तर गुगलला डाउनलोड करून घ्या. 10th बुक म्हणून घ्यायचं, त्यातलं बायोटेक्नॉलॉजी चॅप्टर काढायचं. ते समोर दिसलं की व्हिडिओ कळतोय, नाही तर समजत नाही. जेनेटिकली मॉडिफाईड म्हणजे काय, दीज आर लिव्हिंग ऑर्गॅनिझम हुज जेनेटिक मटेरियल हॅज बीन आर्टिफिशियली मॅनिप्युलेटेड इन द लॅबोरेटरी थ्रू द जेनेटिक इंजिनिअरिंग. दे क्रिएट कॉम्बिनेशन ऑफ प्लांट, ॲनिमल, बॅक्टेरिया अँड व्हायरस, सगळं आपण ह्यात तयार करू शकतो. ट्रान्सजेनिक प्लांट तयार करू शकतोय. ठीक आहे. ट्रान्सजेनिक म्हणजे काय, जीन चेंज केलेलं प्लांट. ॲडव्हान्टेज ऑफ GM फूड काय आहे, ह्याचा उपयोग काय केला आपण, इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टन्स, तणनाशक जास्त, तणही जास्त येऊ नये, हे येऊ नये, ह्यासाठी आपण वापर केला त्याचा. इम्प्रूव्ड न्यूट्रिशनल क्वालिटीज, जसं की त्यात मी सांगितलेलं होतं गोल्डन राईस, आणि उदाहरण काय होतं, बीटी कॉटन. कळलं. आणि काय उदाहरण होतं, हे उदाहरण आहेत ते तुम्ही घरात जाऊन बघणं गरजेचं आहे. गोल्डन मस्टर्ड म्हणून होतं, मोहरीच्या तेलामध्येच आपण व्हिटॅमिन, मी उदाहरण सांगितलं तुम्हाला. काय व्हायला लागलं, व्हिटॅमिन Aची कमतरता व्हायला लागली. काय व्हायला लागली, मग व्हिटॅमिन Aच्या कमतरतेमुळं रातांद्रपणा यायला लागला. मग आता काय करणार, ज्यांनी श्रीमंत आहेत ते लोक काय करणार, व्हिटॅमिन Aचे घेणार सगळे घटक, म्हणजे गाजर खाणार, त्यानंतर रताळं खाणार, त्यानंतर आणि कशात असते व्हिटॅमिन A, सिद्धकला होमिओ क्लिनिक जाऊन टाकायचं इंस्टाग्रामला. आणि कालच मी व्हिडिओ टाकला आहे, कळलं, काल व्हिडिओ टाकला मी, त्या व्हिडिओमध्ये सांगितले व्हिटॅमिन Aचे फळ सांगितले. कोण बघितले काय, एनीवन, समर्थ बघितलंच काय, बोंबडत उपयोगाचं नाही काय. काय सांगितलेलं फळ आहे, खरबूज. ओके, यू नो खरबूज, एनीवन. मस्कमेलन, घरात जायचं आणि बघायचं आणि मला सांगायचं, कमेंटमध्ये सांगायचं सगळ्यांनी, चांगली माहिती काय बघणार मी, कळलं काय. आणि ते शेअर करायचं इकडे तिकडं. शेअर म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, त्याचं बाणाचित्र आलं माहिती काय, इंस्टाला आले काय, त्यावर क्लिक करायचं, मी तुमच्या लोकांना पोचते. व्हेरी इम्पॉर्टंट. मस्कमेलन आपल्या इथं लोकांना माहितीच नाही कोणाला. मस्कमेलन तुम्ही बघितला पण अशाला खाल्ला कोण नसशिला, खरं आजपासून खायला चालू करा. उन्हाळ्यामध्ये जेव्हा गरमी जास्त असत्या त्यावेळी 2च फळं खायची असतात. पहिलं म्हणजे कलिंगड आणि दुसरं म्हणजे खरबूज. मग ह्या खरबूज म्हणजे ते पांढरं नसते का हो, त्याला खरबूज असं म्हणतात. कळालंय. ह्याच्यामध्ये काय असतं लक्षात घ्या, कलिंगडापेक्षा जास्त घटक असतात. व्हिटॅमिन A फार मोठ्या प्रमाणात आहे, व्हिटॅमिन B आहे, C आहे, फोलिक ॲसिड आहे, रक्तवाढीसाठी महत्त्वाचं आहे, वॉटर जास्त आहे, पोट साफायला मदत करते. पण आपण खातच नाही, कारण माहीतच नाही आपल्याला. आपल्या इथं आत्ता मिळायला लागले, आम्ही आमच्या लातूरवरून आणायचो नेहमी. कळालंय. एवढं फार महत्त्वाचं फळ आहे मस्कमेलन, प्रत्येकानं घरात खायचं आहे. कळालं. तुम्ही खाल्लाच नसतं तुम्हाला माहीत नाही आहे, ते एकदा खाऊन बघायचं फक्त, आता मिळायला लागल्यात. कळालं. फक्त मोमेडियन लोक हे खातात. खाता का तुम्ही, माहीत असेल तुम्हाला खरबूज, माहिती आहे काय, बोलनाच मस्कमेलन. हां, बाकीचे लोक का खात नाहीत मलाच नाही कळालं, मी बी त्यांना माहीत नसेल. एकतर पहिली गोष्ट, मोमेडियन लोक खाण्याचं कारण काय, तर आफ्रिकेमध्ये जिथं जास्त हीट आहे, हे जास्त येणारं फळ कशात आहे, वाळवंटामध्ये. कुठं,
वाळवंटामध्ये जिथं जी जास्त हीट आहे जिथे हे येणारं फळ आहे. त्यामुळे मोमेडी लोकांना सगळ्यांना माहिती आहे हे, खरं आपल्यातल्या कोणालाच माहीत नाही. कळलं, आपल्याला त्याच लोकांना माहिती आहे जिथं जास्त हीट आहे. फॉर एक्झाम्पल लातूर, नागपूर, नांदेड ह्या लोकांना माहिती आहे, इकडं माहीत नाही. त्यामुळे हे बाजारात मिळालं की कंटिन्यू खायचं. घरातल्याला मग सांगायचं व्हिटॅमिन ए जास्त वाढतंय, रातांधळेपणा येत नाही, डोळ्याचा पॉईंट कमी होतो याच्यानं. सगळ्यात पहिलं फळ आहे रताळं व्हिटॅमिन एसाठी. आपल्याला माहीतच नाही, आपण फक्त गाजरच बघतोय. कळलं, म्हणत नाही का हे रताळ्या ते रताळं. कळलं, तर हे सगळं कमी पडायला. बरं मी तुम्हाला सांगितलं आता जाऊन खरबूज खावा, जाऊन रताळं खावा, आणायचं कुठनं? बरं एवढे पैसे आणायचे कुठनं? बरं तुम्ही आणशिला, भिकारी लोक काय करणार? भिकाऱ्यांना जेवायचं अवघड आहे, त्यात त्यांना कुठे व्हिटॅमिन ए मिळणार? कारण की नॉर्मल कॉमन मॅन आहे त्याला हे मिळणं पॉसिबल नाही. तर मग गव्हर्नमेंटने निर्णय काय घेतला, अशी भाताची झाडं लावलीत. काय केली? त्या भातामधून तुम्हाला व्हिटॅमिन ए मिळायला लागलं. कळलं मी काय म्हणालो ते? मग ह्याच्यामुळं काय झालं, सगळीकडं सोनंच सोनं झालं. म्हणजे काय झालं, ते पिवळं दिसतं जरा म्हणून त्याला गोल्डन नाही असं म्हणतात. कळलं? त्यानं दुसरी गोष्ट होती मस्टर्ड, गोल्डन मस्टर्ड म्हणून काढलं. मोहरीचं तेल तेव्हा लोक जास्त खायचे. ह्या मोहरीच्या तेलामध्ये झाडं अशी तयार केली की त्या झाडामध्ये मोहरीमध्येच व्हिटॅमिन ए यावं, जेणेकरून तेलामध्ये पण आलं, तेलामधनं आलं, लोकांचे सगळे डोळे नीट झाले. समजलं? इरॅडिकेशन ऑफ नाईट ब्लाइंडनेस कमी झालं होतं तेव्हा. तर तुम्हाला खाली त्यांनी दिलेला आहे बघा चार्ट, हा फार महत्त्वाचा आहे. 283 पानावरचा जो चार्ट आहे हा माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाचा चार्ट आहे. का बघा, राईस तयार केला आपण, सबस्टन्स काय बघा, प्रो व्हिटॅमिन ए, पोटेन्शियल बेनिफिट, अँटीऑक्सिडंट. राईस क्रॉप कुठला आहे? राईस. ट्रान्सजेन सगळं सांगितलेलं आहे. व्हिटॅमिन ई कशात आहे? कॅनोला नावाचं झाड कुठलं घेतलं त्यांनी? फ्लॅवोनाइड्स एक घेतलेलं आहे. फ्लॅवोनाइड्स काय करते? अँटीऑक्सिडंट आहे. अँटीऑक्सिडंट ह्याचा अर्थ शरीरातली घाण पदार्थ बाहेर काढून टाकणं. मग टोमॅटोमध्ये हे अँटीऑक्सिडंट टाकले आपण. कुठले? फ्लॅवोनॉइड नावाचा सबस्टन्स टाकला आणि त्यामुळं काय झालं? फ्लॅवोनॉइड्स मिळाले आपल्याला, शरीराचा थकवा कमी झाला. फ्रुक्टंट, लो कॅलरीज, शुगर बीट, म्हणजे बीट जे होतं ह्या बीटामध्ये काय केलं? फ्रुक्टंट नावाचा एक पदार्थ आपण ॲड केलेला आहे. त्यासाठी जीन कुठला वापरला आहे ते पण त्यांनी पुढे सांगितलं आहे, ते पण फार महत्त्वाचं आहे. आणि ह्याच्यामुळे काय होतं, शरीराला साखर जास्त मिळत नाही, कमी प्रमाणात जास्त टाकायचं द्या. आणि आयर्न टाकलं राईसमध्ये. नंतरच्या काळात काय व्हायला लागलं, लेडीजचा हिमोग्लोबिन कमी यायला लागला. मग रक्त कमी यायला लागल्यानंतर चिक्की खावा, हे खावा, ते खावा, ते परवडणारं नव्हतं. त्यामुळं कुठं पण एक सिस्टीम असते, कुठला पण आजार व्हायला लागला की नाही लगेच डॉक्टर शास्त्रज्ञ लगे एकत्र येतात, हा आजार का व्हायला लागला हे शोधतात आणि ह्याच्यावरची उपाययोजना शोधतात. समजलं? रक्त कमी व्हायला लागलं म्हणजेच कुठला आजार आहे? ॲनेमिया. कळलं? कुठलं प्रोटीन कमी पडतंय? इरिथ्रोपोएटिन. मग आपण काय केलं, या भातामध्येच हे घातले आयर्न वाढायचे घटक. कळलं? आणि भातामधनं आयर्न मिळायला लागलं, ॲनेमिया कमी झाला. कळलं? ह्यात हा पूर्ण चार्ट महत्त्वाचा आहे. पोटेन्शियल बेनिफिट ह्याचा अर्थ आपल्याला फायदा काय, सबस्टन्स म्हणजे काय, त्यात कुठला पदार्थ घातला आहे आणि तो घालण्यासाठी कुठला जीन वापरला आहे शेवटी सांगितले. कळलं? त्यामुळे हा चार्ट तेवढा पाठ करा आजच्या आज. ओके. मॉडिफिकेशन इन पोस्ट हार्वेस्ट हे काय गरज नाही. प्लांट ॲज अ फॅक्टरीज टू प्रोड्यूस novel biochemical and vaccine. Plant are potential factories are bioreactor for high value biochemical like starch, sugar, lipid, protein product like fine chemical, perfume, adhesive component as well as industrial lubricant. काय काय तयार झालं हे हिने काय सांगितले, प्लांट एज अ फॅक्टरी. प्लांट म्हणजे वनस्पती कारखान्याचं काम करते. कशासाठी? आपल्याला सगळं कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन मिळते, परफ्यूम मिळतात, गम मिळते, थोडक्यात त्याच्यामध्ये प्लांटचं त्यांनी यूज सांगितलं आहे. मग हे प्लांट आपण काय केले, बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून जास्त चांगले तयार केले. एवढंच सांगायचं आहे. कळलं? हे सगळं थेरॉटिकल पार्ट आहे, हे जरा वाचलं की तुमच्या लक्षात येते. ट्रान्सजेनिक प्लांट प्रोड्युसिंग इडेबल व्हॅक्सिन, हे फार महत्त्वाचं आहे. जेनेटिकली अल्टर्ड प्लांट कॅन प्रोव्हाइड प्रोटेक्शन टू द इन्फेक्शियस डिसीज. प्लांट प्रोड्युसेस ॲक्टिंग ॲज अ व्हॅक्सिन वुड बी एक्सपेन्सिव्ह टू द प्रोड्यूस अँड दस कॅन बी इझिली मेड अवेलेबल इन डेव्हलपिंग कंट्रीज. म्हणजे काय, आपण जी व्हॅक्सिन घेतो की नाही, व्हॅक्सिनच घ्यायचं नाही. काय करायचं, थोडक्यात ते व्हॅक्सिनच टाकायचं ह्याच्यात बटाट्यामध्ये आणि ते बटाटा तुम्हाला खायला द्यायचं. पण हे काय व्हायला लागलं, महाग पडायला लागलं फार.
म्हणून हे डेव्हलप्ड कंट्रीजमध्येच वापरलं जाते. एकदम पैसे जास्त असतात अशा कंट्रीमध्ये. आपल्यासारख्या गरीब राष्ट्राला हे परवडत नाही असं त्यांनी सांगितले. मग GM पोटॅटो असतात, GM टोमॅटो असतात, सोयाबीन असतं, अल्फा नावाचं प्लांट असतं, बनाना असतं. ह्याच्यामध्ये काय करायचं, तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढणारे घटक त्या जीन द्यायचं आणि ते जीन त्या बटाट्याला सोडायचं आणि बटाटा तुम्हाला खायला द्यायचं. काय आलं, बटाटं, केळी, झोपायला तुम्ही त्याला सांगितलं. झोप गेली काय, उठ 10 वेळा उठून बस 10 वेळा, हां तर ते झोपतो. कळलं. तर हे ट्रान्सजेनिक प्लांट जे आहेत 10 वेळा म्हणलो रे, कर हां बस. समजलं. ह्याच्यामुळे काय होतंय, तर खर्च जास्त येतोय, त्यामुळे त्यांनी काही ते केलं नाही. हां 5 वेळा, हां 100 वेळा. आता फाटली आहे फाट्या, हां बेंद्रीला माझं लेक्चर लय आवडते. येत काही नाही, खरं आवडते, बरोबर की नाही रे. सगळ्यात चांगलं वाटतं. आमच्यावर पण अशी लय पोर होती 12वीला असताना. सरांनी लेक्चर भारी असते म्हणणार, त्यामुळे त्याला किती येते महत्त्वाचं नाही, त्याचं माझ्यावर प्रेम आहे एवढंच बास आहे. खरं जर करा अभ्यास. पण ट्रान्सजेनिक ॲनिमल केले आपण. ट्रान्सजेनिक ॲनिमल म्हणजे काय, मेनी ट्रान्सजेनिक ॲनिमल सच ॲज माईस, रॅट, रॅबिट, कुत्रं, मांजर, डुक्कर असं नाही सांगायचं. माईस म्हणजे उंदीर, रॅट म्हणजे काय ससा, रॅबिट म्हणजे ससा, रॅट म्हणजे हां माईस म्हणजे काय, रॅट म्हणजे काय तर वेगळं असेल की काय असते बा. उंदर आणि उंदिरी नाही बाबा, बोलायचं ह्याला म्हणायचं मी रे, डोकं तिथं चालणार चांगलं. मला पण माहीत नाही ॲक्च्युली हे काय वेगळं आहे, जरा टाकून बघा गुगलला. हां जसं की हां घूस असेल काय ते, नसणार. जसं की योगर्ट म्हणजे घट्ट दही आणि कर्ड म्हणजे फक्त दही. तसं थोडाफार काहीतरी ह्यात फरक असेल बघा. पांढरी, उंदरं, काळी असं काय का बघा इथं. रॅबिट, पिग म्हणजे तुमचं आवडतं डुक्कर. त्यानंतर शीप, मेंढी, काऊज, गाई. फॉईल हॅज बीन प्रोड्युस्ड थ्रू द RDNA टेक्नॉलॉजी. द टर्म ट्रान्सजेनिक ॲनिमल रेफर टू द ॲनिमल इन विच देर हॅज बीन डिलिटेबल मॉडिफिकेशन ऑफ द जिनोम. त्याचं हे कशासाठी करायचं खरं. मग सर उंदरं कशाला तयार करायची. उंदरं आपल्याला 100 उंदरं, 1000 उंदरं पाहिजे आता लगेच. कशाला पाहिजेत. उंदरं असतील किंवा रॅबिट असतील, ह्याच्यावर आपण युजली औषधाची ट्रायल घेत असतो. नवीन औषध कधी काढले बाजारात ते बघायचं, माणसाला बघायचं मेलं माणूस तर. मग त्यासाठी ही उंदरं वगैरे वापरत असतात. समजलं मी काय म्हणाले. तर एक्सपेरिमेंटसाठी मेडिसिनल रिसर्च सांगितले बघा. 285 पानावरचं डॉट केलेलं पहिलं वाक्य आहे. नंतर इन टॉक्सिकॉलॉजी ॲज रिस्पॉन्सिबिलिटी टू टेस्ट ॲनिमल. मग ते उंदीर मेलं तर काय वाटणार आपल्याला नाही. उंदराचं हार्ट काढून बघायचं काय फरक पडला वगैरे काय. मॅनिप्युलेशन डेव्हलपमेंट ऑफ जेनेटिक इन मॉलिक्युलर बायोलॉजी, अनालिसिस ऑफ रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन, मेक ऑफ द इव्हॅल्युएशन ऑफ स्पेसिफिक. समजलं. हां इन फार्मास्युटिक्स इंडस्ट्री टार्गेट प्रोडक्शन ऑफ फार्मास्युटिकल प्रोटीन, टार्गेट प्रोटीन. हां मग काय करायचं आपल्याला, एखादं प्रोटीन तयार करायचे तर काय करायचं, ते उंदराला औषध द्यायचं, प्रोटीन तयार करायचं आणि ते परत औषध तयार करून द्यायचं. ह्यासाठी एक्सपेरिमेंट करायसाठी, त्यानंतर ट्रीटमेंट करायसाठी आपण वापरू शकतो. स्पेसिफिक वेगवेगळे प्रकारचे प्रोटीन वापरू शकतो. त्यानंतर जनावरात आपण हे वापरू शकतो. जनावराचं दूध वाढायसाठी किंवा चांगल्या क्वालिटीचं दूध येण्यासाठी, चांगली जनावरं जन्माला येण्यासाठी. समजते. हे आपण वापरू शकतो. काय अवघड आहे. हा सगळा थेरॉटिकल पार्ट आहे. जे मेन होतं ते तेवढं आपलं बऱ्यापैकी झालेलंच आहे. ट्रान्सजेनिक माईस अँड कॅन्सर रिसर्च. आपण मगाशी सांगितलं तुम्हाला मी एक्सपेरिमेंट करायसाठी माईस तयार केली, उंदरं तयार केलीत आणि त्यावर कॅन्सरचं आपण कुठलं पण औषध आलं आपण आपल्याला वापरत नाही. उंदरावर वगैरे ट्रायल करून वापरतोय. त्यामुळं फक्त होमिओपॅथी ही अशी गोष्ट आहे जसं ट्रायल माणसावर झालं आहे. त्यामुळं होमिओपॅथी वापरायची. सिद्धकला होमिओ क्लिनिक, अल्टिमेट सोल्युशन फॉर ऑल. कळलं. फक्त होमिओपॅथिक औषधं माणसावर ट्रायल झालेली आहेत. ॲलोपॅथिक औषधं माणसावर ट्रायल होऊ शकत नाहीत. ह्याचं कारण काय. कारण याची औषधाची साईड इफेक्ट माहीत नसतात. माणूस मरू शकतोय. होमिओपॅथिक औषधांना माणूस मरत नाही. कळलं. होमिओपॅथी म्हणजे काय असतं, XYZ मी औषध तयार केले. नाव का तुझं बा. श्रीहरीला औषध मी XYZ तयार केलं दिलं. मग श्रीहरीला मी सांगणार, श्रीहरी तुला आजपासून काय वाटतं ते लिहून ठेव. मग ते लिहून ठेवणार.
मला आज काय त्रास झाला नाही, दुसऱ्या दिवशी काय झालं सर्दी झाली, तिसऱ्या दिवशी काय झालं खोकला झाला, चौथ्या दिवशी काय झालं छातीत दुखायला लागलं, 10 दिवसानं काय झालं केस गळायला लागलीत, काय म्हणलो मी काय आलं, असं सगळं लिहून ठेवलं. समजलं. आणि नंतर माझ्याकडे कोणाला बेंद्रे आला. बेंद्रे मला सांगायला लागला माझी पहिल्या दिवसावर केस गळालतीत, मग असं झालं तसं झालं. मग श्रीहरीनं सांगितलेलं लक्षणं सापडली की ते औषध मी त्याला देणार. कळालं मी काय म्हणलो आहे, ह्याला म्हणायचं होमिओपॅथी, म्हणजे ट्रायल घेतलेले सगळे औषध आहेत. आणि ॲलोपॅथी काय आहे, ट्रायल घेतलेत आपण, खरं माणसावर घेतलेले नाहीत, कारण ते काय करतात माहीत नाही आहे ना. चुकून हार्ट अटॅक आला तर, माणूस मेला तर, चांगला पण इफेक्ट होणार पण वाईट झाला तर, कळलं. तर त्यासाठी ह्यासाठी माईस केलं जातं. पहिला उंदरं तयार करायचे ना, उंदरावर ट्रायल घ्यायचं, काय घ्यायचं ते घे बोंबलं मरू दे. हां हे सांगितलं मला माईस आणि कॅन्सरमध्ये. ट्रान्सजेनिक फार्म ॲनिमल्स, दुधाचं उत्पादन वाढायसाठी सांगितले बघा. इफिशियन्सी ऑफ मीट प्रोडक्शन, बकऱ्याचं त्यानं वजन वाढायसाठी, मग काय संध्याकाळी मग कापून. हां इम्प्रूव्ड क्वालिटी ऑफ मीट, मटण खराब लागलं तर चांगलं आहे का नाही, मटणाचं क्वालिटी पण चांगलं यायला पाहिजे, दूध चांगलं यायला पाहिजेत, कोंबड्यांचं अंडी देण्याची प्रोडक्शन वाढायला पाहिजेत, मेंढरांचं ऊल म्हणजे काय लोकर मिळायसाठी, कळलं. आजारी जनावर पडू नये, कोंबड्या पडू नये, गाई पडू नये, म्हशी पडू नये, रेडकं पडू नये म्हणून पण याचा वापर केला जातो. असं सगळं गंडवी सगळं करायचं. पेज नंबर 286 वर्ष ते एक पाठ करा वरचं. इफिशियन्सी ऑफ मीट, इम्प्रूव्ड क्वालिटी ऑफ मीट, मिल्क क्वालिटी, एग प्रोडक्शन, ते एक करा. ट्रान्सजेनिक कॅटल फॉर फूड प्रोडक्शन, ट्रान्सजेनिक कॅटल फॉर ह्युमन थेरॅप्युटिक प्रोडक्शन, ट्रान्सजेनिक शीप म्हणजे काय, हे आपलं शीप म्हणजे काय मेंढी, त्याचं ते मटण चांगलं यावं ह्यासाठी ते वापरायचं. ट्रान्सजेनिक पीक म्हणजे काय डुक्कर, परत मटण चांगलं यासाठी वापरलं गेलं. हां पीक ट्रान्सप्लांट 2 कामासाठी वापरलं जातं. ट्रान्सजेनिक पीक जे आहे, तर असं समजलं जातं डुकराचं हृदय आणि आपलं हृदय सारखं आहे, समजलं नाही आहे. तर एक तर ते डुकरं आपण याच्यासाठी वापरतो कापून खायसाठी, म्हणजे मीट प्रोडक्शन, मटण खायसाठी. आणि दुसरं म्हणजे हार्ट खराब झालं तुमचं तर हार्ट ट्रान्सफर करायसाठी आपण डुकराची पहिल्यांदा वापरायचो. आता युजली वापरत नाही ते, पण पीकचं वापरतात बरेच लोक. कळलं. हार्ट, मग तुम्हाला काय म्हणायचं, डुकरा म्हणायचं. ट्रान्सजेनिक फिश आहे, फिश क्वालिटी सगळी वाढवण्यासाठी. ट्रान्सजेनिक चिकन आवडता तुमचा विषय, चिकन. परत चिकन म्हणजे काय, कोंबडी लहान पिल्लं ती चांगलं होण्यासाठी वापरायचं. हे सगळं ट्रान्सजेनिक फक्त लिहायचं. ट्रान्सजेनिक कॅटल, ट्रान्सजेनिक शीप, ट्रान्सजेनिक चिकन, ट्रान्सजेनिक पीक, सगळं भारी होते. लिहायला मॅटर वाढू शकतो. कळलं. एकदा वाचलं की समजू शकते सगळं. त्यानंतर बायो इथिक्स अँड बायोपायरेसी, बायो पेटंट. 2 मिनटं रे थांबवत जरा लईच. इथिक्स इज युजल विथ डील्स विथ द मॅटर रिलेटेड टू द सोशल ॲक्सेप्टेबल अँड मॉरल ड्युटी. इथिक्स म्हणजे काय, इथिक्स काय म्हणायचं, असं कुठं लिहून ठेवलं काय हो, आईवडिलांचं ऐकायचं असते, लिहिले काय, पण ऐकायचं असते. काय म्हणलो मी, कळलं काय, शिक्षकांना रिस्पेक्ट द्यायचं, असं कुठं लिहून ठेवले काय नाही, पण ऐकायचं असते. म्हणजे हे इथिक्स आहे. तसं बायो इथिक्स पण असतात थोडेसे, जे पाळायचे असतात. समजलं. असं त्याला म्हणायचं बायो इथिक्स. काय अवघड आहे, सोपं आहे की फार. इथिक्स म्हणजे काय, लिहून ठेवलेल्या गोष्टी नसतात त्या, पण त्या हे असतात, मॅनिटरी असतात, आपलं करणं जरा भाग असते. हां एवढंच लक्षात ठेवा. इफेक्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी ऑन एन्व्हायरमेंट. बायोटेक्नॉलॉजीचा काही साईड इफेक्ट आहे का सर, मग एन्व्हायरमेंटवर त्यांनी सांगितलेलं आहे. इफेक्ट ऑफ अनटार्गेटेड स्पेसिस म्हणजे काय, ज्याला मारायचं नाही ते पण कधी कधी मरू शकते. कळलं. फॉर एक्झाम्पल एक हे ह्याचं उदाहरण नाही, वेगळं आहे. कुटवाडच्या साईडला लहान 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 भरपूर वनस्पती होत्या, तर त्या काय झाल्या, पेस्टिसाईडच्या वापरामुळं, हार्बिसाईडच्या वापरामुळं त्या वनस्पती सगळ्या गेल्या, रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये गेल्या. मग त्याची मेडिसिनल क्वालिटी बघा, ती सांगतो, मेडिसिनल क्वालिटीज भरपूर होती, जी सगळ्यांना माहीत नाही, पण थोड्या लोकांना माहीत होते. पण त्या वनस्पती आता आहेत का हो, नाही आहेत, मग त्या निघून गेल्या. मग बायोटेक्नॉलॉजीचा वापर केल्यानंतर बायो पेस्टिसाईड वगैरे आपण तयार केले, तर त्या पेस्टिसाईडला आपल्याला सांगता आलं नाही हे चांगली वनस्पती आहे, ही खराब तण आहे, हे चांगलं तण आहे. ते काय केलं, सगळंच तण मारत गेलं. त्यामुळे ज्या पाहिजे त्या वनस्पती पण आपल्या निघून गेल्या. ह्या गोष्टी होत गेल्या. इफेक्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी ऑन ह्युमन हेल्थ. माणसावर काय साईड इफेक्ट झाले, काय झाले की थोडं. पहिली गोष्ट ॲलर्जी. ॲलर्जी म्हणजे काय,
दोन प्रकारची ॲलर्जी असतात. एक तर स्किन ॲलर्जी रॅशेस किंवा ॲलर्जिक रायनायटिस म्हणजे सर्दी होणं. वेगळे ॲलर्जन आले त्यामुळे ॲलर्जी व्हायला लागली. लॉंग टर्म इफेक्ट जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट खाल्ल्यामुळे आपल्या शरीरावर एखादा साईड इफेक्ट पण झाला तर तो लॉंग टर्म असतो, लगेच आपल्या बॉडीतून निघू शकत नाही. नवीन प्रोटीन पण आपण तयार केले. आपल्या शरीराला माहिती तेवढेच प्रोटीन आहेत, त्याच्यापेक्षा वेगळे प्रोटीन शरीर घेत नाही. मग बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून आपण नवीन प्रोटीन पण तयार केले होते. प्रोटीन दॅट हॅव नेव्हर हॅव बीन इंगेस्टेड बिफोर एनी ह्युमन घेतले नव्हते. मग ते आपण खायला लागलो, त्याचे आपल्याला साईड इफेक्ट दिसायला लागले. पहिली गोष्ट ॲलर्जी दिसायला लागली. दुसरी गोष्ट लॉंग टर्म इफेक्ट दिसायला लागला. तिसरी गोष्ट जे प्रोटीन आपल्या पूर्वजांनी कोणी खाल्ले नव्हते ते आपण खायला लागलो, त्यामुळे त्याचे जरा साईड इफेक्ट दिसायला लागले. फूड ॲडिटिव्ज काय म्हणायचं, फूड ॲडिटिव्ज म्हणजे काय, जेवणात काहीतरी आपण ॲड केलं त्यामुळे घोळ झाला सगळा. हे सगळं म्हणायचं इफेक्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी ऑन ह्युमन. थोडक्यात बॅड इफेक्ट असं म्हणा, साईड इफेक्ट म्हणा. चांगले इफेक्ट आपण बघितलेत, हे साईड इफेक्ट सांगितले त्यांनी. त्यानंतर बायोपेटंट आणि बायोपायरसी. बायोपेटंट कोणतं वाचा आहे, एक जण कोण वाचणार, एनीवन बोलणार जे वाट, तुझं पुस्तक घेऊन ये खरं. बायोपेटंट थोडं फास्ट वाच आणि बस. मग माईक दिली बाळ, देऊ माईकमध्ये आवाज आला तर अवघड त्याने. थोडं अलीकडे. हे लाव, त्याच्या टोपीला लाव जरा. दोन तीन गोष्टी आहेत बघा. तर बायोपेटंट, बायोपायरसी. बायोपायरसीचा ह्याचा अर्थ चोरी. काय आहे, चोरी करायची. Biopatent. Patent is a special right granted to the inventor by the government. Patent is a personal property of inventor. It can be sold like any other property. Patent consists of three parts: grant agreement with the इकडे बाळ inventor. जरासं. हे अजून इकडे जरासं. बस. Grant agreement with the inventor, specification, subject matter of invention, and claims, scope of invention to be protected. Biopatent is a biological patent. Biopatents are awarded for strains of microorganisms, cell lines, genetically modified strains, DNA sequences, biotechnological processes, product and product application. Biopatents are awarded to recognize real innovative contributions made by the inventor to the cause of human welfare. The award are given to inculcate encouragement and values in developing scientific culture and in एवढं थांबव जरासं. पुस्तक तुमच्याकडं. and in emphasizing the role of biology in shaping human society. Indian patents allow process patent and not the product patent. Biopatent allow the patent holder to exclude others from making, using, selling or importing protected invention for a limited period of time. Duration of biopatents is 5 years from the date of grant or 7 years from the date of filing the patent application, whichever is less. First biopatent was patented pertaining to genetically engineered bacterium Pseudomonas used for clearing oil spills. Patent under the title Control of Plant Gene Expression was issued jointly to Delta and Pineland Company of US. Delta and Pineland Company and US Department of Agriculture. Patent is based on a gene that produces a protein toxic to plant, thus do not allow seed to germinate. However, this patent was not granted by Indian government. Such a patent is considered morally unacceptable and fundamentally inequitable. This is because financially powerful corporations would acquire monopoly over biotechnological processes. This in turn would pose a threat to global food security. झालं की. बायोपेटंट म्हणजे नेमकं काय म्हणून, पेटंट त्याच्यात मला सांगतो तुम्हाला. पेटंट म्हणजे काय, पेटंट मला पार्टीत कोणाला माहिती आहे काय म्हणायचं पेटंट. पेटंट याचा अर्थ काय, फॉर एक्झाम्पल मी एक शोध लावला. आज काय शोध लावला, मी XYZ नावाचे एक औषध तयार केले आणि हे औषध अस्थमा ह्या आजारावर फार चांगलं आहे. काय सांगितलं, अस्थमा ह्या आजारावर फार चांगलं आहे. आणि मग ह्याचं पेटंट ऍप्लिकेशन करायचं. काय करायचं, गव्हर्नमेंटला पेटंट पाहिजे म्हणून सांगायचं. मग ते माझं त्या 3 गोष्टी सांगितलं बघा, कोण पेटंट घेणार आहे, कशासाठी घेणार आहे, काय काय घेणार आहे, हे सगळं सांगायचं असते त्यांना. मग पेटंट घेतल्याचा फायदा काय सर, मग आता मी सांगितलं की बाबा साधी गोष्ट काय सांगतो आपण,
अद्रक आहे, आलं माहिती आहे ना, आल्यापासून एक गोळी तयार केली मी. काय केलं, आलं घेतलं, ह्या आल्यापासून मी एक औषध तयार केलं. काय केलं, आणि मी तुम्हाला सांगितलं हे आल्यापासून मी ही गोळी तयार केल्या आणि ह्या गोळीचा उपयोग कशासाठी आहे, दमा कमी करायसाठी आहे म्हणून तुम्हाला सांगितलं. मग हे गव्हर्नमेंटला मी रजिस्टर करणार, आल्यापासून हे औषध तयार केलं जाते आणि ह्या औषधाचा उपयोग आहे, दमा कमी होतोय. कळलं. मग मी ह्यासाठी काय केलं माहिती, खरं लई दिवस प्रयत्न करतो. आलं घेतल्यात, आल्याचे औषध तयार केलं, अशा 10 गोष्टीचं औषध तयार केलं, तुमच्यावर दिलं, तुम्हाला पैसे दिले, कारण एक्सपेरिमेंट करत असताना कोण फुकट करत नसते. कळलं. त्या माणसाला काहीतरी नुकसान होणार असते, मग त्याला पैसे द्यायला लागतात, असं भरपूर काय असते. ठीक आहे. मग मी 5 वर्ष अभ्यास करतो. किती दिवस, 5 वर्ष माझं मी नुकसान केलं. तर क्लासला आलो नाही, लेक्चरला आलो नाही, काय नाही, माझं दवाखाना बंद ठेवला नाही, एकच काम केलं फक्त. काय केलं, किंवा माझं काम करत करत त्याकडे लक्ष गेलंय. कळलं. म्हणजे मी लय अभ्यास केला. मग ह्या अभ्यासाचा मला काय फायदा, तर ह्यासाठी काय करतो आपण, पेटंट रजिस्टर केलं. मग आता मी पेटंट रजिस्टर केलं, गव्हर्नमेंट पहिला बघते खरंच अद्रकानं आल्यानं काय होते, काय दमा कमी होते का, हो दमा कमी होते. मग मला अद्रकाचं पेटंट मिळते, म्हणजे अद्रकापासून गोळी तयार करायचं पेटंट मिळालं. आता काय करायचं माहितीये काय, मी सांगितले कोणाला, चिन्मयला सांगितलं. चिन्मयला माहितीये, कारण चिन्मय माझं बघालताच की. चिन्मयला सांगितलं, चिन्मय अद्रकपासून अस्थमा कमी होते, पण चिन्मयनं अद्रकापासून गोळी तयार करायची नाही. ज्या काय गोळ्या करायच्या कोण करणार, मीच करणार, कारण माझ्याकडे पेटंट आहे त्याचं. दुसरं कोण पण केलं मी त्यावर केस घालू शकतो. हे चिन्मय बघा, यो मी सांगितलं करायला लागला, ह्याच्यावर मी केस टाकू शकतो. कळलं. मग त्या अद्रकाच्या गोळीची किंमत किती ठेवायची, कोण ठरवणार, मी ठरवणार. 1 रुपयाला ठेवायची का 100 रुपयाला ठेवायची. कळलं. जे काय प्रॉपर्टी ते कोणाच असणार, मग किती सर, कायमस्वरूपी ते सांगितलं त्यांनी 5 ते 7 वर्ष. किती वर्ष, मग 7 वर्षानंतर गावाला कळालं असतेच की अद्रकाची गोळ्या कोण पण करू शकते. कळलं. मग हे 7 वर्ष ह्यासाठी गव्हर्नमेंट दिल्यात की ज्यानं काहीतरी रिसर्च केला बाबा त्याला पैसे मिळावं 4. कळलं. त्याच्या मग आता माझ्याकडे पासून ढीग मी बंगला बांधला, 10-20 लाख रुपये कमवलं ना त्यातनं. कळलं. पण मी नुसतंच सांगितलं, मला मी काय कमवणार, माझं ऐकलं तुम्ही सगळ्यांना ऐकला, होय सरांनी सांगितलं बरोबर आहे, हे उद्या कंपनी काढली की, माझं म्हणणं काय कळलं. मग कंपनी काढू दे, खरं माझा सगळं तोटाच की. ह्यासाठी गव्हर्नमेंटने काय केले, जर रिसर्च करत असतात लोक किंवा काहीतरी नवीन काहीतरी करतात त्यांना हे पेटंट दिलं जातं. कळलं. जसं की भारताकडे सध्या पेटंट आहे हळदीचं. कशाचं, हळद दुसरीकडे कोण तयार करायची नाही, कोण तयार करणार, फक्त भारतात. ते पण हळद भारतापासून घेऊन गेली इंग्लंडची लोक आणि तिने त्यावर पेटंटचा अधिकार टाकला. काय केलं, मग आपण भांडलो सरकारबरोबर, कोणतरी शासन मला लक्षात नाही ते, तर त्यांनी भांडून परत ते पेटंट भारताकडे मिळवले. आता कळलं. मग हे पेटंट झालं. बायो पेटंट म्हणजे काय, लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता कळलं मी काय म्हणलो, ते लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा वापर करून किंवा हे बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून आपण जे तयार करू त्याला बायो पेटंट असं म्हणतात. युजली 5 ते 7 वर्षाचं असतं. पहिलं जे बायो पेटंट होतं ते सुडोमोनाज नावाचं हे स्पेसिसचं होतं. सुडोमोनाज नावाचे हे आहे, व्हिडिओमध्ये मी मागे सांगितलेलं 10वीच्या. सुडोमोनाज काय करतं माहिती काय, आता फॉर एक्झाम्पल जहाजामधनं आपल्याला काहीतरी घेऊन यायचंय, तर जहाजामध्ये मोठे मोठे टँक असतात. कशासाठी, जहाज चालवायला, इंधन त्याचं पेट्रोल काय असेल, डिझेल पेट्रोल असेल ते, आणि चुकून त्याला गळती झाली तर काय करायचं, सगळं पूर्ण त्या समुद्राच्या ह्याच्यावर सगळा थर बसतोय सगळा. ठीक आहे. मग थर बसू दे, तोटा काय, तो थर बसल्यामुळे काय होते, आपल्या समुद्रात जे मासे आहेत किंवा वेगळे वेगळे कासव असेल, कोण एक्सपायझेड सगळे असतील, हे काय करत असतात, ह्याच्यातनं सूर्यप्रकाश येत असतात आणि ऑक्सिजन पण घेत असतात. पाण्याच्या थरावर तेलाचा थर बसल्यामुळे त्यांना ऑक्सिजन घेता येत नाही आणि सगळेजण मरायला चालू होतात. समजलं. आणि समुद्रामध्ये तेल गळती होणे कॉमन आहे, कॉमन होत्याच किती पण काळजी घेतलं तर. आणि बऱ्याच वेळी ऑइल वगैरे पण आपण आणतोय त्यात पण तेल गळती होत्या. कळलं. मग हे पाण्यावरचं ऑइल काढणं लय अवघड जाते. काढतात काय, घरात जावा, एका जगमध्ये पाणी घ्या, ते जरा तेल टाका, काढून दाखवा मला. काय म्हणलो मी, काल फार अवघड आहे. तर ह्यासाठी काय केलं जातं, सुडोमोनाज नावाचं एक हे आहे स्पेसिस. हे सुडोमोनाज काय करतं माहिती का, ऑइल खातं. माझा इथं त्या पाण्यावर ऑइल साठले, सुडोमोनाज त्यावर टाकायचं, मग काय होते, सुडोमोनाज सगळं ऑइल खाऊन टाकते आणि जे खाल्लंय त्याचं रूपांतर परत ऑक्सिजन मध्ये करून टाकते. काय म्हणलो मी, काल काय, कोण, सुडोमोनाज. मग हे शोध लावला पहिला आपण, सुडोमोनाज असाच आहे आणि सुडोमोनाज असं असं करते. मग त्याचं पेटंट मिळालं त्याला, कोण शोध लावला त्याचं नाव सांगितले पुढे तुम्हाला. कळलं. मग तिथनं पुढं जे काय सुडोमोनाज विकायचं ते कोण विकणार, ज्यानं शोध लावलाय तो. किती वर्ष पुढचे, 5 ते 7 वर्ष. कळलं मी काय म्हणालो, ह्याला बायो पेटंट असं म्हणतात. कळलं.
हे झालं बायो पेटंट. बायो पायरसी म्हणजे काय नेमकं? पायरसीचा अर्थ चोरी करणं. काय करायचं? जसं फॉर एक्झाम्पल बासमती नावाचा राईस आपण काढला होता. बासमती ऐकलं सगळ्यांनी? बासमती राईस आहे. मग आपण काय केलं, बासमती नावाचा असाच तांदूळ आहे, या तांदूळाचे अशाचे फायदे आहेत म्हणून तुम्हाला सांगितलं. मग बासमती काढायचं कोणाकडे आहे? आपल्या निघल्याकडे. निघल्यानं काय केलंय? बासमती नावाचा राईस काढलाय. खरं काय होतं माहितीये काय? त्याच्या मित्राला पण खुमकी मोडते ना. त्याचा मित्र कोण देव? गवळी हॉटेल. त्याला पण वाटत होते, मला पणा एवढे पैसे कमवा लागलाय. हा, मला पण माहिती आहे बासमती एवढं चांगला आहे, खरं पण्याच्या नावावर आहे. तो काय केला माहिती का? मग टेस्मती नावाचा भात काढला. कुठला? मग आता बासमती वेगळा होता, हे कुठला आहे? नाव फक्त बदललं हो. ह्याला म्हणायचं चोरी करणं. काय म्हणलो कळालं? जरासं नाव चेंज करायचं, बासमतीचं टेस्टमध्ये. कळालं? बऱ्याच वेळा आपण बघतो की वेगळे वेगळे प्रोडक्ट जरासं नाव वेगळं असते बघा, ती बायो पायरसी असते. जसं की निसिप नावाची गोळी निघाली. कुठली? अंगदुखी, डोकेदुखी ह्याच्यावर ते जाम भारी औषध आहे. ती निसिप नावाची गोळी सगळं थांबते, जागेवर थांबते. पप्पांना विचार जाऊन. कुठली? निसिप. कळालं? सॉरी, नाईस म्हणून निघाली ती गोळी. नाव काय होतं? नाईस. नाईस नावाची गोळी होती. ह्या गोळीमध्ये निमोसोलाइड नावाचं कंटेंट होतं. कळालं? गोळीची किंमत एका 8 रुपये. किती रुपये? मग त्यानं ते शोध लावला होता ना नाईस गोळीवाल्यानं, की बाबा हे निमोसोलाइड नावाचं कंटेंट हे करते. 8 रुपये गोळी ठेवली त्यानं. मग बायो पायरसी लगे आहेच. निसिप नावाची गोळी काढली का? कंटेंट तेच. मी कुठे चोरले? माझं वेगळं आहे. अहो नाव वेगळं आहे. खर्च त्याचा होता ना. ह्यानं गोळी ठेवली 1 रुपयाला. कळलं मी काय म्हणायला लागले? ह्याला म्हणायचं चोरी करणं. बायो चोरी, बायो पायरसी. आणि बायो पेटंट म्हणजे जो ऍक्च्युअल आहे तो. कळलं मी काय म्हणायला लागलो? ते हे बायो पायरसी पुस्तक कुठं ठेवलो? कळलं काय काय? ते मराठीत शुद्ध शिकवलं, ह्याच्यावेळी सोबत मी शिकवू शकत नाही. बायो पेटंट लक्षात ठेवायचं. आणि बायो पायरसी पण मी तुम्हाला शिकवलं, सांगितले बघा. Periods, the general term are those who steal or kill the other, enrich themselves. Biopirates are those who do not kill but steal the patent. स्टील म्हणजे चोरणे, चोरते ते सगळं. बायोपायरसी इज डिफाइन्ड ॲज अ थिप ऑफ व्हेरियस नॅचरल प्रोडक्ट. थिप म्हणजे चोरी करणं. थेफ्ट द व्हेरियस नॅचरल प्रोडक्ट अँड देन सेलिंग देम बाय गेटिंग अ पेटंट विदाउट गिव्हिंग एनी बेनिफिट ऑर कॉम्प्रिहेन्शन बॅक टू द होस्ट कंट्री. इन शॉर्ट, अनऑथराइज्ड मिसअप्रोप्रिएशन ऑफ एनी बायोलॉजिकल रिसोर्सेस. त्याला न सांगता वेगळ्या पद्धतीचं नाव घ्यायचं, वापरून घ्यायचं, चोरी करणं. कळलं? असं काय असतं की आदिदास हे असते. किती रुपयाला आहे आदिदासचं जर्किंग? किती आहे? माझ्या हिशोबानं 1500 रुपयापेक्षा खाली नाही. कळलं? आपण साधं शिवायचं तर आधी दासलायचं, याला म्हणायचं बायो पायरसी. कळलं मी काय म्हणालोय? आदिदास मधलं फक्त कुठलं तरी एक स्पेलिंग मिस करायचं. आम्ही कुठं चोरलो? वेगळं आहे आमचं. कळलं काय मी काय म्हणलो? ते बायो पायरसी तुम्हाला कळालं असेल युजली. हे संपलं. एक्झाम्पल ऑफ बायो पायरसी. हा लय भारी. 295 लास्ट जरा सांगतो तुम्हाला मी. मग बायो पायरसी काय काय केलं बघा. पेटंटिंग द नेम काय आजादी चेहरा इंडिका नावाचं, म्हणजे आपलं हे हो लिंबूचं लिंब, कडुलिंब नाही, हा कडुलिंबच की, कडुलिंबाचं झाड ते. द पीपल ऑफ इंडिया इन अ व्हरायटी ऑफ वेज हॅव बीन युज्ड नेम. आपल्या भारतातले लोक नेमचा वापर करतात. सिन्स टाइम इमोमोरियल इंडिया हॅव शेअर्ड नॉलेज ऑफ प्रॉपर्टीज ऑफ नेम विथ द एंटायर वर्ल्ड. भारतानं काय केलं? नेमचा वापर केला आणि सगळ्या जगाला सांगितलं हे कडुलिंब एवढं भारी आहे, ह्याचे एवढे फायदे आहेत, त्याच्यामुळे इम्युनिटी अशी वाढते, ह्याच्यानं हा आजार कमी होते. बाकीच्या आहे घराने चोरलं का आपलं? मग पर्टनिंग दिस नॉलेज USA अँड अमेरिका, भिकारचोट लोक, ग्रीस इन 90s स्टाउट द पेटंट फॉर युरोपियन पेटंट ऑफिस. आणि ह्याने काय केलं? कसं असते, कुठला पण आपण शोध लावला की त्याचा आपल्याला पेटंट करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? शोध लावला की गावाला सांगायचं मला पेटंट करायचा, मग गावाला सांगायचं, मग त्यांनी चोरू शकत नाहीत. ह्याने काय केलं? आपल्या भारतातले लोक साधी शोध लावला, सांगितलं त्यांना मित्र आहेत म्हणून, आणि त्याने त्याचा पेटंटच घेतला. काय म्हणलो मी? कळालं? ही अशी चोरी ह्या प्रकारे ही केली बेकारचोट. आणि मग सांगायला लागली कडुलिंब लय भारी आणि कडुलिंब घ्या आमच्याकडनं अमेरिकावाली. कळलं? मग खरं हे पेटंट आता त्यांच्याकडे का आपल्याला मला माहित नाही. खरं हळदीचं पण त्यांनी असंच केलं. हळदीचं हे करून टाकलं. भारतानं परत ती केस जिंकून भारताकडे असं ते पेटंट.
बासमती सांगितलं तुम्हाला आताच. बासमती इज लॉंग ग्रेन्ड ऑटोमॅटिक व्हरायटी ऑफ राईस. इंडियामधली ही जात आहे आणि US पेटंट, US परत काशी घातलीच ती, ठीक आहे, अमेरिकेनं. आणि बासमती लाईज आमचा आहे म्हणून तिने सांगायला चालू केलं. बायो पायरसी केली त्यांनी. बासमतीचं त्यांनी काय केलं, नाव बघा दिले बघा, नेमिंग टेक्स्ट मध्ये आहे काय. बासमतीचं काय केलं यांनी, आणि सांगितलं ही बायो पायरसी, चोराचोराची, कळलं. आणि जे नियम होतं की ते चोरलं नव्हतं त्याने, आपण पेटंट केलं होता म्हणून त्यांनी त्याच्यावर दावा केला. आणि हे कसं होतं, आपण बासमती चांगला म्हणून सांगितलं त्याने टेस्टमध्ये काढला होता. फरक आहे काय म्हणलो का, पहिल्या ह्याच्यात काय झालं, आपण पेटंट करायचं राहून गेलतो, आपल्याला माहित नसते ना एवढं काय काय असते, आपण त्यामुळे ते ओळ जातं. तिसरा आहे हल्दी टर्मरिक. 2 अमेरिकन रिसर्चर्स ऑफ इंडिया ओरिजिन ऑफ द युनिव्हर्सिटी ऑफ द काय काय सांगितले, भारतातले होते तिने, प्रॉपर अमेरिकेत जाऊन राहिले होते. यांनी सांगितलं हळदी किती चांगली आहे आणि त्यांचा पेटंट घेऊन टाकला. इट मेंट दे हॅड एक्सक्लुझिव्ह राईट ओव्हर एनी सच हेल्दी ड्रग अँड वी आर पोझिशन टू मेक मिलियन्स ऑफ डॉलर. आणि तिने ट्रिमेंडस डॉलरमध्ये त्यांची एवढी कमाई झालेली आहे, मिलियन मध्ये हे गेले, मिलियन, हजार, लाख, 10 लाख, कोट, 10 कोट, मग येते मिलियन. मग असे कितीतरी मिलियन त्यांनी त्याचा फायदा करून घेतला. मग नंतर घेतले भारताकडे, ते सोडून द्या. समजलं. हे होतं बायो पायरसीची उदाहरणं. नेम भारतातच आहे. सगळ्या आयुर्वेदिक औषधाचा शोध हा भारतातच लागलेला आहे, कारण आयुर्वेद भारतातून तयार झालं. मग मी तुम्हाला तेच सांगत होतो, कळलं. पण आपण त्याचे पेटंट घेतले नाहीत, तर ते दुसऱ्याने पेटंट घेऊन टाकले. त्यामुळे तुम्ही पण भविष्यात कशा शोध लावला, त्याचं पेटंट, कशाचा पण पेटंट असतोय. काय म्हणलो मी, कळलं. एखाद्याला काहीतरी बल तयार करायचं हे असतोय, बरोबर आहे, असं असं मला बल तयार करायचं आहे, तर ते तुम्ही हे बघितलं नाही का, दे धक्का पिक्चर कुठला देऊ, मकरंद अनासपुराचं पिक्चर आहे की, ते गाडीचं एक पार्ट तयार केलेलं असते ना, माहिती आहे का, तुम्ही बघितलं काय. आणि ते कोणतरी विकलेलं असतोय, विकतंय आणि ते थोड्या वेळ पैशात विकतोय, आणि नंतर ते टीव्हीला बघतोय, तो माझ्या कंपनीनं पार्ट तयार केला, त्याच्यामुळे गाडीची ऍव्हरेज वाढते. बघितलं का ते, ते बायो पायरसी. मग ते नंतर म्हणते नाही नाही माझ्या नावावर झाले, म्हणते ते मी एवढं तयार केलेलं, एवढं दिवस घातलेलं, माझी कमाई गेली, म्हणतो का देऊ. बघितलंय काय, बघितलं ना तुम्ही पिक्चर, बघा देऊ. ते होतं बायो पायरसी. ती बायो पायरसी, ती पायरसी फक्त. बायो म्हणजे ती लिव्हिंग असतं, त्याला बायो पायरसी म्हणलं असतं. समजलं. इथं आपला बायोटेक्नॉलॉजी चॅप्टर संपतोय. थांबा.